हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिका निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार. जागा वाटप अंतिम टप्प्यात. आज आघाडीची अधिकृत घोषणा होण्याची चिन्ह. मुंबई महानगरपालिकेकरता भाजपची पहिली यादी आज जाहीर होणार. अडचणी नसलेल्या वॉर्डचे उमेदवार जाहीर करण्याची शक्यता, तर बंडखोरांना बळ न देण्याची भाजपची रणनीती. भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांना उमेदवारी जाहीर, तर किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्या आणि युवा नेते तेजिंदर तिवाना यांनाही भाजपकडून संधी. भाजपकडून महापालिका निवडणुकीकरता तरुणांना संधी. मुंबईतील रंगशारदा इथं मनसेचा मेळावा. मेळाव्याला राज ठाकरे करणार मार्गदर्शन. निवडणुकीच्या तोंडावर युतीतील जागा वाटपावर राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव भाजपमध्ये करणार प्रवेश. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का. जागा वाटपात योग्य न्याय न मिळाल्यानं राखी जाधव नाराज. अमरावती महानगरपालिका निवडणुकीकरता ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर. पहिल्या यादीत 20 उमेदवारांची नावं जाहीर. मुंबईत नवाब मलिकान विरोधात एक गट नाराज. मलिकांकडून मुस्लिम उमेदवार देण्यावर भर. पहिली यादीत 36 पैकी 10 मुस्लिम उमेदवारांना पहिल्या यादीत संधी. नागपुरामध्ये मवियाचं जागा वाटप ठरलं. काँग्रेस 129 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष 12 आणि ठाकरेंची सेना 10 जागांवर लढणार. न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती. चंद्रपूर भाजपमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर. उमेदवार निवडीवरून सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यात पुन्हा वाद झाल्याची माहिती. चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणावरून बच्चू कडू आक्रमक. येत्या 3 जानेवारीला बच्चू कडूंचा चंद्रपुरात आक्रोश मोर्चा. तुळजापूर एमडी ड्रग्ज रॅकेटचा मुख्य सूत्रधार अतुल अग्रवालला मीरा भाईंदरमधून केली अटक. गेल्या 10 महिन्यांपासून होता फरार. सांगलीत सेप्टिक टँक साफ करण्याकरता गेलेल्या 3 कर्मचाऱ्यांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू. ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यानं मृत्यू झाल्याची माहिती. कुटुंबियांमध्ये हळहळ. नमस्कार, बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात एका मोठ्या बातमीने आपण करणार आहोत. ही बातमी आहे शिवसेना उबाठा या गोटातून. शिवसेना उबाठा पक्षाकडून मातोश्रीवर एबी फॉर्मचे वाटप करताना सावध भूमिका घेतली जाते. आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघातून अद्याप एकाला सुद्धा एबी फॉर्म दिला गेलेला नाहीये. मनसे आणि शिवसेना उबाठात ज्या विधानसभा मतदारसंघांमधून अजून तिढा कायम आहे त्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पहिल्या दिवशी एबी फॉर्म देणं टाळलं गेलंय. दादर, माहीम, वरळी, शिवडी, भांडूप या सगळ्या मतदारसंघांमध्ये दोन्ही पक्षात तिढा आहे. मनसे शिवसेनेत वाद होऊ नये याकरता ठाकरेंकडून सावध भूमिका घेतली जाते. मराठी बहुल भागात अधिक जागा मिळाव्यात याकरता मनसे आणि शिवसेनेत वाद होता. याच मतदारसंघांमध्ये पहिल्या दिवशी एबी फॉर्म देणं टाळण्यात आलेलं आहे. मुंबईतील युती आघाडीचं चित्र आता स्पष्ट व्हायला लागलेलं आहे. महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला समाविष्ट करण्यात आलंय.
आणि समाविष्ट करण्यात आलं नाहीये, त्यामुळे ते स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत. 100 जागांवर ते निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर शिवसेना आणि भाजपमध्ये शिवसेना 90-95 जागांवर तर उर्वरित जागांवर भाजप निवडणूक लढवणार आहे. इकडे शिवसेना, उबाठा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये आहे. शरदचंद्र पवार पक्ष 10 जागांवर, मनसे साधारणपणे 65 ते 70 जागांवर आणि उर्वरित सगळ्या जागांवर शिवसेना, उबाठा निवडणूक लढवणार आहे असं कळतंय. काँग्रेस आणि वंचितनं एकत्र जाण्याची घोषणा केली आहे. आता आपण या सगळ्या संदर्भात बोलूया. माझ्या सहकारी प्रणाली कापसे माझ्या सोबत आहेत. त्यांच्याशी प्रणाली, काय सांगता येईल आता सध्या जागा वाटपासंदर्भात? महाविकास आघाडी असो, महायुती असो किंवा वंचित काँग्रेस असो, सगळ्यांच्याच बैठका आणि चर्चासत्र सुरू आहेत. काय अपडेट? शेवटचे अवघे 2 दिवस राहिलेले आहे. आज आणि उद्या या 2च दिवसामध्ये अर्ज भरायचे आहेत आणि अशामध्ये काल रात्रीपर्यंत युत्या आघाड्यांचं काही खरं नव्हतं. काल पहिल्यांदा राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं सांगण्यात आलं की आम्ही एकटे जात असून जवळपास 100 जागांवर आम्ही मुंबईमध्ये निवडणूक लढणार आहोत. त्यापैकी 37 जणांची पहिली यादीसुद्धा काल राष्ट्रवादी पक्षानं जाहीर केली. आजसुद्धा उर्वरित 40 ते 50 जणांची यादी आज दुपारपर्यंत 11-12 वाजेपर्यंत येणार आहे असं कळतं आहे. आणि त्यामुळं महायुतीतला राष्ट्रवादी हा स्वतंत्र लढतो हे काल उघड झालेलं होतं. उर्वरित महायुतीतले जे 2 पक्ष आहे आणि RPI हा जो पक्ष आहे यांचं जर बघितलं तर जी माहिती मिळते आहे त्यानुसार 70-75 जागा ते 90 पर्यंतच्या जागा या शिवसेना पक्षाला सोडल्या जाणार आहे. आणि काही ठिकाणी मात्र असं सुद्धा केलं जाऊ शकतं की ज्या ठिकाणी भाजपला जर ती जागा सुटते तर शिवसेनेचा उमेदवार हा भाजपच्या तिकिटावर आणि भाजपचा उमेदवार हा शिवसेनेच्या तिकिटावर असले सुद्धा प्रकार होऊ शकतात. परंतु तुर्तास जी माहिती मिळते आहे त्यानुसार 70 ते 75 जागा या शिवसेना पक्षाला आणि उर्वरित जागांवर भाजप निवडणूक लढणार आहे. तर इकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे यांच्यामध्ये मोठा भाऊ उद्धव ठाकरे ठरणार आहे. उद्धव ठाकरे सुमारे 150च्या जवळपासच्या जागा ह्या उद्धव ठाकरे पक्ष लढणार आहे. 60-65 जागा या मनसेला सोडल्या जाणार आहे. तर त्यातल्या 10 जागा या शरदचंद्र पवार पक्षाला सोडण्यात आलेल्या आहेत. परंतु या अत्यंत कमी जागा असल्यामुळे शरद पवार पक्ष अत्यंत नाराज आहे आणि त्यामुळं त्यांचा घाटकोपरचा बुरुज म्हणजे राखी जाधव या आता पक्ष सोडून भाजपमध्ये जात आहेत. मुंबईच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या त्या अध्यक्ष आहेत आणि त्यांच्यावरच पक्ष सोडण्याची वेळ आली असल्यामुळं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा मुंबईतून संपतोय की काय असं चित्र या ठिकाणी निर्माण होत आहे. आणखी महत्वाची आघाडी म्हणजे काँग्रेस आणि वंचित. काँग्रेस आणि वंचित यांच्या आघाडीमध्ये आपण बघितलं की काल त्यांनी मुंबईत आघाडी जाहीर केली होती आणि 62 जागा या वंचितला सोडण्यात आलेल्या आहे. उर्वरित सगळ्या जागांवर काँग्रेस निवडणूक लढणार आहे. याचा अर्थ जवळपास प्रत्येक ठिकाणी 3 ते 4 उमेदवार हे मोठ्या पक्षांचे असणार आहे, ज्याच्यामध्ये शिवसेना, भाजप युती, राष्ट्रवादीचा स्वतंत्र गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे, शरदचंद्र पवार यांचा एक उमेदवार आणि त्याचबरोबर काँग्रेस आणि वंचित यांचा उमेदवार असे 3 ते 4 महत्त्वाचे उमेदवार हे प्रत्येक वॉर्डामध्ये उभे असलेले आपल्याला बघायला मिळतील. नक्की प्रणाली, धन्यवाद. आपण सविस्तरपणे माहिती दिली त्याबद्दल. पुण्याकडे वळूया. पुणे महापालिकेमध्ये तिरंगी लढत होणार हे आता जवळपास स्पष्ट झालंय. भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्र लढणार आहेत, तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी युती झालेली आहे. दुसऱ्या बाजूला शिवसेना, उबाठा, मनसे आणि काँग्रेस या तिघांनी आघाडी केली असून त्यांच्यामधलं जागा वाटप जवळपास पूर्ण झालेलं आहे. या तिन्ही आघाड्यांकडून याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि भाजपचा जागा वाटप तिढा अजून सुटलेला नाहीये. आज अंतिम निर्णय होण्याची चिन्ह आहेत. आता पुण्याविषयी आपण अधिक जाणून घेऊया. माझे सहकारी आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्या सोबत आहेत. अभिजित, पुण्यामधलं काय चित्र? कालपर्यंत तरी असं होतं की पुण्यामध्ये तर काही राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येत नाहीत आणि चिंचवडमध्ये मात्र थोडंसं कळत होतं की ते दोघं एकत्र येतील. आता काय या महाआघाडी, महायुती यांच्याविषयी सांगशील? सुवर्ण, पुण्याच्या राजकारणात ना क्षणाक्षणाला नवे ट्विस्ट येताना दिसत आहेत. आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असं बोललं जात होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांची 11 वाजता
पुण्यातल्या मोदी बागा कार्यालयात पत्रकार परिषद होती, पण ती पत्रकार परिषद आता पोस्टपोन केली आहे. नवीन वेळ थोड्याच येईल कळतंय. काल महाविकास आघाडीची जी बैठक झाली ना, त्या बैठकीला केवळ ठाकरे गट आणि काँग्रेस होते, म्हणजे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दांडी मारली होती. आणि त्यानंतर जवळपास निश्चित झालं होतं की आता महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला आणि महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी जवळपास पुण्यातून तरी एक्झिट झाली आहे आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊन पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढतील. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल पिंपरी चिंचवडमध्ये प्रचाराचा नारळ फोडला आणि त्या सभेत पिंपरी चिंचवडमध्ये तरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढेल, चिन्हांवरती लढेल, तुतारी आणि घड्याळ, हे जवळपास सांगितलं होतं. त्यानंतर दुसरीकडे रात्री उशिरा सचिन अहिर, सतेज पाटील म्हणजे महाविकास आघाडीचे दोन्ही काँग्रेसचे आणि शिवसेनेचे नेते यांची जवळपास 6 तास बैठक काल रात्री सतेज पाटील यांच्या पुण्यातल्या निवासस्थानी पार पडली आहे. या बैठकीत काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट आणि मनसे म्हणजे ठाकरे गटाला ज्या जागा आघाडीत मिळतील त्या जागेतूनच काही जागा मनसे पुणे महानगरपालिका लढवेल असं जवळपास निश्चित झाले. त्या पार्श्वभूमीवर दुपारी एक पत्रकार परिषद सचिन अहिर आणि सतेज पाटील घेतील. काँग्रेस, शिवसेना आणि त्यांची पहिली यादी जी आहे ती आज दुपारनंतर जाहीर होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचं नेमकं काय होतंय, कारण आज काका पुतणे पुन्हा एकाच मंचावरती आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा होतीये. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील याला शिक्कामोर्तब करण्यासाठी 11 वाजता पत्रकार परिषद रोहित पवार घेणार होते का? जर तसं असेल तर रोहित पवारांनी ही पत्रकार परिषद पोस्टपोन का केली? तर तिसरं, भाजप आणि शिवसेनेचं युती जसं तुम्ही सांगितलं की होईल, पण त्यांचंही घोंगडं अजूनही भिजत आहे. सन्मानपूर्वक युती केली, सन्मानपूर्वक जागा वाटप दिलं तर भाजपसोबत जाऊ असा पवित्रा शिवसेनेच्या म्हणजे शिंदेच्या पुण्यातल्या नेत्यांनी घेतली आहे. 35 जागांचा प्रस्ताव होता, पण भाजपकडून केवळ 15 ते 16 जागा दिल्या जात आहेत. त्यापैकी 70 ते 60% जागा या आम्ही हरू, म्हणजे जिथं भाजप आणि शिवसेनेची ताकद नाही अशा ठिकाणी जागा देत असल्याचा आरोप जो आहे तो शिवसैनिकांकडून केला गेला. आणि ह्या सगळ्याचा जो निर्णय आहे तो आता मुंबईतून होणार आहे. जो प्रस्ताव भाजपनं सेनेला दिला 14 ते 15 जागेचा, तो प्रस्ताव घेऊन विजय शिवतारे कालपासून मुंबईत आहेत. एकनाथ शिंदेची भेट घेतील, तो प्रस्ताव त्यांना दाखवतील आणि मग युतीवरती शिक्कामोर्तब होईल असं बोललं जाते. पण अजून तरी भाजप आणि शिवसेनेची कुठलीही युती झालेली नाहीये. पण या सगळ्यामध्ये ना भाजप मात्र एक पाऊल पुढे गेले. सुवर्णा, बंडखोरी टाळण्यासाठी अजूनही भाजपने यादी घोषित केली नाहीये, पण जवळपास 50% अधिक उमेदवारांना त्यांचे मेसेज आणि कॉल्स गेलेत की तुमचं नाव निश्चित आहे, तुम्ही तयारीला लागा, तुम्ही प्रचाराला लागा. या सगळ्यावरून ना पुण्यात आता पुणे शहरात तरी तिरंगी लढत होईल. म्हणजे भाजप शिवसेना एकत्रित जर झाल्या तर ती एक आघाडी असेल. दुसरी महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, शिवसेना, इतर मित्रपक्ष आणि ठाकरे गटासोबत मनसे ही दुसरी आघाडी. आणि दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्रित झाल्या तर या दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊन कुठल्या चिन्हांवरती लढतात? अजित पवार एक पाऊल मागे जातात का? दुसरं, भाजपनं जवळपास आतापर्यंत 90 पेक्षा अधिक लोकांना एबी फॉर्म दिल्याची माहिती, एका रात्रीतून हे सगळे एबी फॉर्म दिलेत. भाजप 120 जागांपेक्षा अधिक लढण्याची पुणे महानगरपालिकेत शक्यता आहे. म्हणून 90 पेक्षा अधिक इच्छुक उमेदवार जे आहेत ते त्यांचे एबी फॉर्म त्यांना देण्यात आलेत. हे सगळं पुण्याचं जे राजकारण आहे ना नव्या वळणावरती येतं. आता उद्या शेवटची तारीख आहे फॉर्म भरण्याची. तिरंगी लढत झाली तर या पुणे महानगरपालिका निवडणुकीत कुणाला यश मिळेल हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुवर्णा, नक्की. अभिजित, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. शिवसेनेतील इच्छुकांनी अर्ज भरण्याचे शिंदे सेनेचे मध्यरात्री आदेश दिल्याचे सूत्रांनी माहिती मिळते. युतीची घोषणा आणि प्रभाग कुणाकडे जाहीर झाल्यास बंडखोरी होईल म्हणून सावध पावलं उचलली जात आहेत. भाजपचेही इच्छुक आज फॉर्म भरणार आहेत. शिवसेना 41 जागा लढण्यावर ठाम आहे आणि भाजपकडून शिंदे सेनेला 33 जागा देण्याची तयारी असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर भाजपला जास्तीत जास्त जागा हव्या आहेत. दोन्हीकडून इच्छुकांची गर्दी असल्याने बंडखोरी टाळण्याकरता चर्चेचं गुऱ्हाळ लांबवल्याची चर्चा आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकरता महायुती आणि महाविकास आघाडी यामध्ये बिघाडी झाल्याचं चिन्ह आहे. महायुतीच्या 11 बैठका झाल्यास तरी युतीवर तोडगा निघालेला नाही. तर स्थानिक नेत्यांचं बोलणं झालं असून वरिष्ठ निर्णय घेतील म्हणून स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांच्या कोर्टात चेंडू टाकलाय. पण 3 दिवस उलटूनही वरिष्ठांकडून कुठल्याही हालचाली झालेल्या नाहीत. शिवसेनेला 41 जागा हव्या आहेत तर भाजप 33 जागांच्या वर जागा द्यायला तयार नाहीये. त्यामुळे युतीचे संकेत सध्या तरी मिळत नाहीयेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील एकही पक्ष एकमेकांसोबत लढत नाहीये. शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस,
आणि शरदचंद्र पवार गट यांची कुठेही बैठक झालेली नाहीये. तिघेही स्वबळाची तयारी करतायत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी 18 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, तर MIMने देखील आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत. वंचितनेही आपले उमेदवार जाहीर करून स्वतंत्र चूल मांडलेली आहे. त्यामुळे काँग्रेस वंचित सोबत येईल ही शक्यता होती ती आता संपली आहे. छत्रपती संभाजीनगरचं चित्र सध्याचं काय ते जाणून घेऊया. आमचे सहकारी प्रतिनिधी अविनाश कानडजी आमच्या सोबत आहेत. अविनाश, छत्रपती संभाजीनगरमधली काय परिस्थिती आहे महायुती संदर्भात, महाआघाडी संदर्भात? सुवर्णा, जसं तू सांगितलं, या ठिकाणी जर आपण छत्रपती संभाजीनगरचा विचार केला तर महायुतीमध्ये वाद आहे, तर आघाडीमध्ये बिघाडी आपल्याला पाहायला मिळते. 115 जागांसाठी ही निवडणूक होतीये. त्यामध्ये आता भाजप शिवसेनेची जी मागणी आहे ती मागणी 41 जागांची आहे, मात्र भाजप 33 जागांच्या वर त्यांना जागा देण्यास तयार नाही. यासाठी मध्यरात्रीपर्यंत 2 ते 3 वाजेपर्यंत सगळ्या बैठका झाल्या. 11 बैठका टोटल या ठिकाणी भाजपच्या आणि शिवसेना शिंदे गटाच्या झाल्या, मात्र त्यातून कुठलाही तोडगा अजूनपर्यंत तरी निघाला नाही. शेवटची बैठक जी शनिवारी झाली त्यानंतर सांगण्यात आलं की 1 ते 1.5 तासामध्ये आम्ही युती जाहीर करू. स्थानिक पातळीवर आमचं एकमत झालं, पण वरिष्ठ या संपूर्ण बाबतीत निर्णय घेतील. तो 1 ते 1.5 तास अजूनही 2 दिवस उलटले तरी झाला नाही आणि युतीची घोषणा झालेली नाही. त्यामुळं शिंदे सेना म्हणते की आम्ही मोठा भाऊ आहे, तर भाजप म्हणतंय की आम्हीच छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा भाऊ असणार आहे. त्यामुळं युतीमध्ये हा जागा वाटपाचा वाद विकोपाला गेलाय. त्यामुळे युती अद्याप तरी जाहीर झालेली नाही. तर दुसरीकडे आता शिंदे सेना असेल किंवा भाजप असेल, या दोघांनीही आपल्या उमेदवारांना अर्ज भरण्यास सांगितलंय. त्यामुळे युतीमध्ये तो संपूर्ण वाद पाहायला मिळत असला तरी महाविकास आघाडीमध्ये देखील ती स्थिती आहे. कोणताही पक्ष एकमेकांसोबत जात नाहीये. राष्ट्रवादीने आपले उमेदवार अगोदरच घोषित केले. महाविकास आघाडीतल्या अजित पवार शरद पवार गटाची जर सुवर्ण आपण बघितलं तर त्यांचं तर नसल्यास जमा या ठिकाणी आहे. मनसे देखील संघटन या ठिकाणी नाही. त्यामुळं ठाकरे गट पुन्हा एकदा स्वतंत्र जाईल आणि सगळ्यात तगडं आव्हान छत्रपती संभाजीनगरमध्ये असणार आहे ते म्हणजे MIMचं. त्यामुळे युती आणि आघाडी होणं अत्यंत गरजेचं आहे जर MIMला थांबवायचं तर. अगदी बरोबर. तुमचं शेवटचं वाक्य फार महत्वाचं होतं. पण आता युती आघाडी संदर्भात काय होतं छत्रपती संभाजीनगरमध्ये ते बघूया. अविनाश, धन्यवाद. पुढे